मग हे बघ कशी रूम सजवली आम्ही. मग कसं वाटलं? मग तू नसताना मी स्कूलमध्ये तुझ्याबद्दल बोललो होतो. टीचरनी मला बोलायला सांगितलं होतं. मी बोलून दाखवू? हा. माझी माँ कलेक्टर आहे. ती कलेक्टर असून पण खूप छान घर सांभाळते. कलेक्टर होण्याचं तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने खूप अभ्यास केला आणि ती तिचं काम बघून घरातली सगळ्यांची काळजी घेत असते. माँ हे तर सगळं आहे. माँ नाही तर काहीच नाही. माँ कसं वाटलं? मी काहीच चोरी न करता बोललो होतो. क्वालिटी. हा छान छान ना. थँक्यू माँ. माँ तू नव्हती तेव्हा मला तुझी आठवण यायची म्हणून मी हे सगळे चित्र काढलेत. आणि हो माँ, ह्या सगळ्या चित्रांमध्ये माझे हे फेवरेट चित्र. हे बघ, हे माझ्याकडून तुला गिफ्ट. माँ मस्त आहे ना? अरे छान हा. थँक्यू माँ. पण एवढंच नाही बोलायचं. आपण उत्तराखंडला असताना तुम्हाला कसं छान बोलायचीस तसं बोल. बोल ना ग माँ. अमोल, अप्पे तू जरा आराम का करत नाहीस? बाबा आई मी मला चित्र गिफ्ट देत होतो. हा का? मग बघितलं का गिफ्ट माने? हो बाबा. हा मग आता आपण तिला आराम करून देऊ. हा काय, माझी काळजी आपणच घेतली पाहिजे ना बाळा. आणि बघ, मला आधीच्या गोष्टींबद्दल काय विचारायचं नाही. उगाच तिला त्रास होईल ना. ओके बाबा. हा, आणि मा एकदा ठीक झाली ना की तुला तिला काय विचारायचं ना सगळं विचार. अजून तिला सगळ्या गोष्टी नीट आठवत नाहीत ना म्हणून. ठीक आहे बाबा. मा सॉरी. मी आता तुझी पूर्ण काळजी घेईन. मा आता तू आराम कर. मी आलीच.